भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार मनात आला की एकलव्याची आठवण येते. गुरु द्रोणाचार्यांनी एकलव्याला विद्या नाकारली, पण त्याच्या विद्याप्रेमानं मातीचा गुरु घडवला आणि स्वप्रयत्नानं तो महान झाला. बाबासाहेबांसाठीही ग्रंथ हेच गुरु होते. परदेशात शिक्षण घेत असताना बाबासाहेबांकडे पुस्तकं विकत घेण्याइतके पैसे नसते. म्हणून ग्रंथालय जितका वेळ उघडे असे तितका वेळ ते तिथेच बसून वाचन करत. एक क्षणही वाया जाऊ नये म्हणून वाचता वाचता ग्रंथपालांची नजर चुकवून पावाचे 2 तुकडे खात. एकदा ग्रंथपालांनी हे पाहिले आणि दरडावून म्हणाले, "ग्रंथालयात खाण्यास मनाई आहे. भिंतीवरचा फलक दिसत नाही काय?" बाबासाहेब शांतपणे म्हणाले, "नियम मला ठाऊक आहे, पण पुस्तकं विकत घेण्याइतके पैसे नाहीत. म्हणून ग्रंथालय जितका वेळ उघडे असते तितका वेळ वाचतो. वाचता वाचता 2 घास खाल्ले इतकंच." ग्रंथपाल म्हणाले, "नियम मोडला आहे, शिक्षा तर द्यावीच लागेल." बाबासाहेब म्हणाले, "तुम्ही म्हणाल तर उपाशीपोटी इथे वाचत बसेन, पण ग्रंथालयात प्रवेश नाकारण्याची शिक्षा मला देऊ नका." ग्रंथपाल म्हणाले, "शब्द दिला आहेस, मागून फिरवणार नाहीस ना?" दिलेला शब्द मोडला तर वाचून उपयोगच काय? कृतीशिवाय शब्द व्यर्थ ठरतात. क्षणभर शांतता झाली आणि मग ग्रंथपाल गहिवरून म्हणाले, "उद्यापासून तुम्ही माझ्याबरोबर जेवायचे. मी 2 माणसांचे जेवण घरून आणेन." बाबासाहेबांचे डोळे भरून आले. अशी प्रेमळ शिक्षा कोण नाकारेल? ग्रंथ कधीही अंतर न देणारे गुरु असतात. या निर्जीव वाटणाऱ्या गुरूंनीच बाबासाहेबांना महामानव म्हणून घडवले. दादरच्या हिंदू कॉलनीतील राजगृह ते केवळ घर नव्हते, ते ग्रंथांचे जिवंत भांडार होते. आज आपल्याकडे साधनं आहेत, वेळ आहे, संधी आहे. मग प्रश्न एकच उरतो, आपण तसा व्यासंग करत आहोत का? ज्या बाबासाहेबांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ग्रंथांच्या बळावर जग बदलले, त्यांच्या संघर्षाची आठवण ठेवून आपणही स्वतःवर मेहनत घेऊया. जय भीम.